Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BEE विषयाच्या MCQ टेस्ट सिरीज किंवा MCQ सिरीज चालू करतो आहे, जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झामसाठी खूप मोठी मदत होईल. ओके, आणि एक्झाम्पल असेल किंवा MCQ जे असेल ते कसे सॉल्व करायचे आणि त्याला कसं टॅकल करायचं, तर ह्या बऱ्याच टेक्निक्स आणि ट्रिक्स आपण आता डिस्कस करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, यासाठी काही महत्त्वाचे फॉर्म्युले वगैरे जे असतील ते लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस तुम्ही MCQ सॉल्व करता त्यावेळेस तुमच्यासमोर क्वेश्चन येतो, बरोबर आहे. क्वेश्चन आल्यानंतर या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं हे आपल्याला कळत नाही आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला ते आठवलं पाहिजे किंवा या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, याला कोणती मेथड आहे किंवा कुठला फॉर्म्युला लागू होतो. आपल्याला बऱ्याच वेळेस फॉर्म्युला माहीत असतो, पण तो कुठं अप्लाय करायचं हे समजत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या असेल तुम्हाला कसं टॅकल करायचं हे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, बरोबर आहे. तर शेवटपर्यंत सगळ्यांनी जोडलेले राहा. चला तर आपण सुरुवातीला काही फॉर्म्युले वगैरे डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला त्या न्यूमेरिकल असेल किंवा MCQ सॉल्व करण्यासाठी मदत होईल. ओके, त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट जे बेसिक फॉर्म्युले, जसे की तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल जे असेल किंवा बेसिक फंडामेंटलचे फॉर्म्युले तुम्हाला डिस्कस करूया. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जसं तुमची युनिट वाईज असेल तसं आपण बेसिक सुरुवातीला घेऊ. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर स्टार्टिंगला तुम्हाला दिले बघा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किट. आता इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटचे रिलेटेड कोणकोणते फॉर्म्युले, तसे तर बरेच फॉर्म्युले आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला महत्त्वाचे कोणते ते लक्षात कसे ठेवायचे ते लक्षात बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं, मला ओम्स लॉ जो असेल तो माहीत आहे, बरोबर आहे. ओम्स लॉ म्हणजे काय होतं सर, V = I × R, बरोबर आहे. मग हा एक फॉर्म्युला माझ्या लक्षात आहे सर. मग याच्यावरून तुम्हाला रँडम वेगवेगळे फॉर्म्युले बनवता आले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, मला आयचा सुद्धा फॉर्म्युला बनवता आला पाहिजे V/R, बरोबर आहे. आणि मला आरचा फॉर्म्युला बनवता आला पाहिजे V/I. चालेल, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. ओके, हा एवढा फॉर्म्युला जर लक्षात ठेवा. याला तुम्हाला अजून लक्षात ठेवण्यासाठी एक टेक्निक सांगतो, याला लक्षात ठेवायचं वीर म्हणून लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. हां, हे एक एवढा लक्षात राहिला ना, तर तुम्हाला हा लक्षात राहतो. बघा, I = V/R आणि R = V/I फक्त कन्वर्ट करायचं झाले. 3 फॉर्म्युले तुम्हाला माहीत झाले. हा झाला तुमचा ओम्स लॉ. सिमिलरली हा जर सर इलेक्ट्रिक सर्किटचा ओम्स लॉ, तसं जर मला बनवायचं असेल तर मॅग्नेटिक सर्किटचा कसं बनवू शकतो. बघा, MMF काय होतं, जसं I होता तिथं आपण काय वापरणार, फाय, आणि आरच्या ठिकाणी काय वापरणार आपण S. झाला हा ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. हे छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आता हा इलेक्ट्रिकलचा ओम्स लॉ आहे, हा मॅग्नेटिक सर्किटचा ओम्स लॉ आहे, बरोबर आहे. याला सुद्धा तुम्ही तसं कन्वर्ट करू शकता. बघा, हा एक फॉर्म्युला डिझाईन, म्हणजे मी तर करू शकतो फाय = काय म्हणणार मी आता, MMF/S, आणि इकडे काय म्हणणार मी S = काय म्हणणार सर, MMF/फाय. बघा, झाले. इथे 3 फॉर्म्युले तयार झाले. क्लिअर आहे. 1, 2 आणि 3 हे 3 फॉर्म्युले मॅग्नेटिक सर्किटचे लक्षात ठेवा. हे 3 फॉर्म्युले इलेक्ट्रिक सर्किटचे लक्षात ठेवा. क्लिअर आहे, कळालं. चलो, त्यानंतर बघा आपल्याला पॉवर दिली. काय दिलेलं आहे त्याच्यानंतर, पॉवर. आता पॉवर जो असेल त्याचा सुद्धा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, आणि त्याचे रँडम वेगवेगळे फॉर्म्युले कसे बनतात ते मी तुम्हाला सांगतो, बरोबर. याच्या अगोदर आपण डिटेलमध्ये ते कसे करायचे काय त्याचा व्हिडिओ ऑर्डर घेतलेला आहे. बघा, पॉवर जो असेल तर आपण म्हणतो असतो डेफिनेशन काय देते, द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट, बरोबर आहे. हां, त्याचा दुसरा फॉर्म्युला काय तयार होतो, I² × R, आणि त्याचा तिसरा फॉर्म्युला काय असतो तुमचा V²/R. आता तुम्हाला हे कसं लक्षात ठेवायचं बघा, जसं तुम्ही Vच्या ठिकाणी ओम्स लॉ वापरू शकता. म्हणजे Vच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवलं, मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलं बघा. जसं मी काय म्हणू शकतो, P काय, V × I. हे जर लक्षात नाही राहिलं तर कसं सॉल्व्ह केलं जातं किंवा कसं त्याला डिराईव्ह केलं जातं तेही लक्षात ठेवा. मी Vच्या ठिकाणी ओम्स लॉ वापरतो. आता Vच्या ठिकाणी काय व्हॅल्यू I × R, बरोबर. इथे काय वापरतो तुम्ही I × R, आणि हा I जशाला तसं, म्हणजे आयचा काय झाला स्क्वेअर, म्हणजे काय आलं I²R. बघा कसा आला I²R. क्लिअर आहे, कळालं. सेम लाईक दॅट. आता जसं तुम्ही Bच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली होती, आता नेक्स्ट टाइम काय करायचं आहे, आयच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवायची, बरोबर आहे. मग आयच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवल्यावर तुम्हाला काय येईल, P काय येईल, V × I, बरोबर आहे. मग इथे काय करणार मी, P आता V जशाला तसा आयची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, आयची व्हॅल्यू काय केली आपण V/R, बरोबर. मग इथे काय येईल V/R. मग इथे आला Vचा स्क्वेअर म्हणजे V²/R. बघा, हा तिसरा फॉर्म्युला तयार झाला. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. हे फॉर्म्युला कसे तयार केले जातं हे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज पॉवर. हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. मी काय सांगतो परत, सेम लाईक त्याच्यासारखा हा बेसिक फॉर्म्युला जर माहीत असेल की 2 फॉर्म्युले तुम्ही सहज डिझॉल्व करू शकता. क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर बघा मॅग्नेटिक सर्किट, बरोबर आहे. हां, आपल्याला आता हे माहिती आहे मॅग्नेटिक सर्किटचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला MMF काय होतं, N × I. मी तुम्हाला सांगितलं होतं, मामा मला फक्त निता पाहिजे. ही टेक्निक्स आठवत असेल. याचा युनिट काय होतो, टर्न अँपियर. क्लिअर आहे, कळालं. हां, बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला कुठून आला याचं बेस सांगतो बघा. तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला म्हटलं ना, एवढा एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे फक्त. कोणता रे, MMF = 5 × S, ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. बघा, हाच फॉर्म्युला इथं आला बघा.
हा फाय जशाला तसा ठेवला, दिसतो हा फॉर्म्युला बरोबर आहे. फाय जशाला तसा ठेवला, MMF आपण काय केलं S. आता MMF म्हणजेच काय होतं, N इंटू I. हे आता आपण डिस्कस केलं. हे सगळे फॉर्म्युले एकमेकाचे लिंक असतात. एक लक्षात ठेवा, त्याची तुम्हाला कोड सॉल्व्ह होत चालतं बरोबर आहे. बघा MMF म्हणजे काय, N इंटू I अपॉन S. लक्षात आलं. हां, आता एसचा फॉर्म्युला काय होतो बघा, याला म्हणतो आपण रिलक्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, S इज इक्वल काय होतं सर, L/A बरोबर. त्याला काय करतो आपण मल्टिप्लाय बाय 1/μ, म्हणजे काय होतं सर, S इज इक्वल काय होईल, L/μ इंटू A. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे बरोबर आहे. आता या फॉर्म्युल्यावरून बरेच क्वेश्चन कसे तयार होतील बघा. जसा हा S असेल त्याच्या डायरेक्टली प्रपोर्शनल L असेल, Sच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल μ असेल, Sच्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल A असेल, डायरेक्टली इन्व्हर्सली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, तर लक्षात ठेवा. क्लिअर कळालं. अजून इथं तुम्ही के पण कॉन्स्टंट घेऊ शकता. क्लिअर कळालं. त्यानंतर बघा बी. आता बीला काय म्हणतो सर आपण, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी बरोबर, किंवा मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी असेल. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं आपल्याला डेफिनेशन पण माहिती आहे, फॉर्म्युला पण माहिती काय आहे, तर रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया, म्हणजे φ/A बरोबर आहे. त्यानंतर आता याच्यावरून तुम्हाला कधी कधी क्वेश्चन जे असेल ना, MCQ कसे विचारले जातात, की याचं युनिट काय बाबा, पण याचं युनिटसुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय महत्त्वाचं आहे रे, फॉर्म्युला मला आला पाहिजे. जर तुम्हाला फॉर्म्युला आला तर युनिट तुम्हाला काढायला खूप इझी जाईल. बघा मी तुम्हाला पुढे गेल्यावर हळूहळू लक्षात येईल, किंवा जसे जसे आपण MCQ सॉल्व्ह करू तसं तुम्हाला कळेल. ओके. त्यानंतर बघा H. ओके, H म्हणजे काय सर, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. बघा आपण BH करू, आठवत असेल तुम्हाला शिकलेलो आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आता इंटेन्सिटी मला काय सांगते, MMF अपॉन L. काय सांगतो मी, MMF अपॉन L बरोबर. यालाच तुम्ही आणखी कसं लक्ष द्या, MMF म्हणजे काय सर, N इंटू I अपॉन L बरोबर आहे. म्हणजे हे फॉर्म्युला तुम्हाला कसाही डिझाईन करता येईल, फक्त तुम्हाला एक बेसिक छोटा जो मेन फॉर्म्युला असतो तो लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं, V इज इक्वल टू I इंटू R, P इज इक्वल टू V इंटू I, MMF इज इक्वल टू फाय इंटू S. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. क्लिअर आहे. फ्लक्सला आपण काय म्हणत असतो, फायला आपण काय म्हणतो फ्लक्स, एसला म्हणतो आपण रिलक्टन्स, म्यूला म्हणतो आपण परमेबिलिटी बरोबर आहे. लक्षात आलं. चल त्यानंतर बघा नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तुमचा मित्रांनो, 2 नंबरचा, सिरीज अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. आता मे बी तुम्हाला आठवतही असेल की आपण ज्यावेळेस बेसिक शिकलो होतो, तर बेसिक शिकताना आपल्याला हेही शिकवलं गेलं होतं की बाबा रजिस्टन्स जे असतात ते सिरीजमध्ये कनेक्ट करू शकतो, कॅपॅसिटरसुद्धा सिरीजमध्ये कनेक्ट करू शकतो, इंडक्टरसुद्धा सिरीजमध्ये कनेक्ट करू शकतो. ते झालं इलेक्ट्रिक सर्किट्स बरोबर ना. आठवत असेल तुम्हाला रामू, लालू, शामू म्हणजे RLC सिरीज पॅरललचे आपण कनेक्शन बघितले होते, पण ते आपण अभ्यास केला होता इलेक्ट्रिक सर्किटचा. आता हे अभ्यास कशाचा करतो सर आपण, मॅग्नेटिक सर्किटचा. मग मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय आहे सर, तुम्हाला रिलक्टन्स दिला, तो रिलक्टन्स मी सिरीजमध्ये कसा कनेक्ट करू शकतो आणि पॅरलमध्ये कसा कनेक्ट करू शकतो, ते त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. जर मला टोटल रिलक्टन्स काढायचं असेल आणि जर मला सर्किट सिरीज दिला असेल सर, तर मी काय करणार, S1 प्लस S2 प्लस S3 प्लस Sn म्हणजे काय, रिलक्टन्स मी सरळ ॲड करत जाणार. लक्षात आलं. आणि जर समजा पॅरलल मॅग्नेटिक सर्किट असेल, तर मी पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये माझा रिलक्टन्स काय होत असतो, 1/S1 प्लस 1/S2 म्हणजे व्हॅल्यू त्याची काय होणार रे, कमी होणार. म्हणजे इथं व्हॅल्यू त्याची वाढणार, इथं व्हॅल्यू त्याची काय होणार, कमी होणार. लक्षात आलं. क्लिअर कळालं. ओके. त्यानंतर बघा लॉज काय बेसिक लॉस आहेत, कोणकोणते आहेत, फॅराडेज लॉ असेल बरोबर आहे. आता हा फॅराडेज लॉ आपण सर्वांनी ऑलरेडी डिस्कस केला, तर तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मी ऑलरेडी याची व्हिडिओ टाकलेले, तुम्ही आपल्या चॅनलवर बघून घेऊ शकता. बघा इंड्यूस EMF बरोबर आहे. इंड्यूस EMF काय होतं, E इज इक्वल टू dφ/dt बरोबर आहे. आणि हा मायनस जो कोणामुळे आला, तो कोणामुळे आला सर, लेन्झ लॉमुळे. क्लिअर आहे. त्यानंतर हे जर समजा आपण त्यामध्ये टर्म कन्सिडर केला तर काय होईल, E इज इक्वल टू N dφ/dt बरोबर आहे. हा मेन फॉर्म्युला जो असेल तो हा लक्षात ठेवा, E इज इक्वल टू -N dφ/dt. मायनस N जो आला तो कोणामुळे आला रे, लेन्झ लॉमुळे. क्लिअर आहे, कळालं. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा इंडक्टन्स बरोबर आहे. आता हे सेल्फ इंडक्टन्स वगैरे हे जे तुम्हाला जास्त काही इथे दिलेले नाही आहे, पण लक्षात ठेवा सेल्फ इंडक्टन्स असेल, EMF इंडक्टर असेल, म्युच्युअल इंडक्टन्स असेल, याचे सुद्धा बेसिक फॉर्म्युले दिले आहेत. आता याच्यावर तुम्हाला बरेच फॉर्म्युले तयार होऊ शकतात, जसं तुम्ही याच्यावर फाय काढू शकता, I काढू शकता बरोबर, L काढू शकता, N काढू शकता. क्लिअर आहे, कळालं. त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर आहे. ओके. त्यानंतर हा EMF इंड्यूस असेल, ओके, इंडक्टरचा, तो आपण N काय बघितला होता, फॅराडेचा. ओके. क्लिअर आहे. नंतर आपण हे AC बेसिक जे असेल, AC DCचं आपण नंतर पुढच्या ज्यावेळेस आपण पुढची MCQ सॉल्व्ह करू त्यावेळेस डिस्कस करूया. ओके. बघा आता मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट जे असेल त्याच्या रिलेटेड काही MCQ आहे ते आपण आता डिस्कस करूया. आता हे MCQ कसे सॉल्व्ह करायचे हे व्यवस्थित समजून घ्या. आणि मी परत सांगतो, 100 MCQ सॉल्व्ह केल्यापेक्षा 50च करा, सिस्टमॅटिक समजून घेऊन करा, जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ओके. बघा तुमच्यासमोर तुम्हाला काही MCQ दिलेले आहेत, ते MCQमध्ये सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला बघा, द डॅश इज डिफाईन्ड ॲज द रिजन नियर अ magnet within which effect or influence of the magnet is felt बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा ही जी रिजन असेल, हे जे मॅग्नेट दिसतं त्याच्या अक्रॉसचे जे काही रिजन आहे, तिथे तुम्ही बघू शकता, हे बघा हे मॅग्नेट NS पोल, त्याच्या अक्रॉसचे जे काही रिजन असेल बरोबर आहे, त्या रिजनमध्ये जो काही इफेक्ट किंवा जे इन्फ्लुएन्स असेल बरोबर आहे,
ते इन्फ्लुएन्सलाच आपण काय म्हणत असतो मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. बघा आता हा जो एवढा एरिया दिसतो तुम्हाला, हा एवढा जो एरिया दिसतो ना, जेवढ्या आसपास तुम्हाला हे फ्लक्स दिसतात ते एरियाला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. एरिया म्हटलं लक्षात ठेवा, एक एक क्वेश्चन लक्षात ठेवा. मी तुम्हाला आता म्हणतोय द रिजन नियर अ मॅग्नेट, रिजन हा जो एरिया असेल, रिजन जे असेल त्या रिजनला आपण फ्लक्स नाही म्हणत आहे, आपण त्याला काय म्हणतो फ्लक्स म्हणतो का सर, नाही. फील्ड स्ट्रेन म्हणतो का आपण, नाही. मग त्याला काय म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. फ्लक्स कशाला म्हणतो आपण सर, इमॅजिनरी लाईन्स. जर त्यांनी रिजनच्या ऐवजी त्या लाईन्स विचारल्या असतात तर क्लिअर आहे. हे ऑप्शन पण का नाही आहे ते पण शोधा, कारण हे ऑप्शन तुम्हाला वेगवेगळे MCQ मिळतील. ओके, फील्ड स्ट्रेंथ पुढे तुम्हाला गेल्यावर सांगतो नेमकं काय असतं. नंतर सेकंड MCQ असेल बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हां बघा आता इथे काय सांगितलं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. अगोदर रिजन बोललो होतं, आता लाईन्स ऑफ फोर्स बोललो, आर डॅश अँड डू नॉट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स, बरोबर आहे. मग ऑप्शन बघा, इमॅजिनरी, थेरोटिकल आणि व्हर्च्युअल. म्हणजे आता त्यांचं म्हणणं काय की ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा आहेत, इमॅजिनरी आहे, थेरोटिकल आहे की व्हर्च्युअल आहे. थेरोटिकल तुम्ही लिहिता का त्याला, नाही, बरोबर आहे. व्हर्च्युअल आहे का त्या, नाही. मग कशा आहे सर, इमॅजिनरी. आपण फक्त ते आपल्याला जाणवतात, आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही. ओके, त्यानंतर बघा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑल्सो नोन ॲज. हां आता त्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतो आपण त्याला मॅग्नेटिक फ्लक्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतो का आपण त्या लाईनला, नाही. मॅग्नेटिक फील्ड म्हणतो का, ते रिजनला मॅग्नेटिक फील्ड तो म्हणतो, त्या लाईनला नाही म्हणत आहे. म्हणून याचा ऑप्शन काय असेल, तर करेक्ट ऑप्शन मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अ डॅश इज डिफाईन्ड ॲज द लाईन अलॉंग विच अन आयसोलेटेड एन विल ट्रॅव्हल इफ इट इज अलाउड टू मूव्ह फ्रीली इन मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. इन मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय की ते जे लाईन असेल एन पोल विल ट्रॅव्हल इफ इट इज अलाउड टू मूव्ह फ्रीली मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे फ्रीली ज्या फिरतात त्या लाईनलाच आपण काय म्हणत असतो लाईन्स ऑफ फोर्स, सॉरी लाईन्स ऑफ फोर्स. काय म्हणतो आपण त्याला लाईन ऑफ फोर्स. क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर इट इज डॅश टू डिफाईन द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. हां आता हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज डॅश टू डिफाईन द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे याला आपण पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणतो, बरोबर आहे. किंवा पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स आपण डिफाईन करू शकतो का, एक लक्षात ठेवा. आता क्वेश्चन मला म्हणायचं काय बघा, तुम्हाला थोडं एक जस्ट एक्झाम्पल सांगतो बघा. तुम्ही ज्यावेळेस इलेक्ट्रिक सर्किट शिकले ना त्यावेळेस तुम्हाला हा एक कंडक्टर आहे, समजा एक वायर आहे, त्याच्यामधून करंट फ्लो होतो. यस सर, बरोबर आहे. हां आता मी तुम्हाला म्हटलं की हे दोन कंडक्टर, सॉरी हा एक कंडक्टर आहे आणि हा कंडक्टर जो असेल तो ब्रेक करा, म्हणजे इथून मी हा कंडक्टर तोडला, बरोबर आहे. म्हणजे हा एक कंडक्टरचा तुकडा असेल, हा एक कंडक्टरचा तुकडा असेल, मी त्याला मधामध्ये ब्रेक केला आता, बरोबर आहे. ब्रेक केल्यानंतर मला सांगा याच्यामधून करंट फ्लो होतो करे, नाही का सर. इथं आपण कंडक्टर ब्रेक केला म्हणजे मला एवढं कळालं सर की हवेमधून करंट फ्लो होणार नाही. करंटला फ्लो होण्यासाठी कंडक्टर पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतो आपण करंटला फ्लो होणारा रस्ता, म्हणजे पाथ, बरोबर आहे. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, पाथ टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर, म्हणजे कोणता कंडक्टर. तसाच मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप होण्यासाठी काही रस्ते लागतात, बरोबर, किंवा काही पाथ लागतो, त्याला म्हणतो आपण पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मग या फ्लक्स जाण्यासाठी काही पाथ फिक्स असतो का सर, नाही. कसं मी तुम्हाला जे समजून सांगतो बघा. इथे जर तुम्ही बघितलं, समजा आता एक तुम्हाला एक मुद्दाम एक्झाम्पल घेतलं बघा, हे बघा ह्या ब्ल्यू लाईन जे दिसतात ना, या ब्ल्यू लाईनला म्हणतो असतो पण मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतो आपण त्याला मॅग्नेटिक फ्लक्स. मग ह्या मॅग्नेटिक फ्लक्स बघा हा पूर्ण एक कोअर आहे, बरोबर. ही एक गोल्ड रिंग दिसते ना, हे पूर्ण गोल्ड रिंग जे असेल ते कोअर आहे. पण सर इथे जर तुम्ही बघितलं तर इथं माझी कोअर जे असेल सर काय झाली, ब्रेक झाली, म्हणजे किंवा तोडलेली आहे, बरोबर आहे ना. इथं तुमची कोअर काय झाली आहे, तोडलेली आहे. जसं तुम्ही कंडक्टर तोडला त्यावेळेस करंट फ्लो होता तसं का सर, नाही. इथं तुम्ही ही रिंग तोडलेली आहे, इथे ही रिंग ब्रेक झाली आहे, तरी सुद्धा बघा सर ह्या फ्लक्स माझ्या फ्लो होतात बघा. पण फ्लक्स फ्लो होण्याचा रस्ता पण बघा, हे किती मस्त एकदम सिस्टमॅटिक स्ट्रेट दिसायला लागले, बरोबर ना. त्या दोघांचा गॅप वगैरे जे असेल ते एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक मेंटेन. पण इथे जर तुम्ही बघितलं तर थोडे असे तिरप्या वाकडे तिकडे दिसायला लागले, बरोबर आहे. हां मग सर मला याच्यातून मला काय कळालं, याच्यातून मला एवढं कळालं की ह्या मॅग्नेटिक फ्लक्स जे असेल सर ह्या एका मटेरियलमधून फ्लो होतात, ह्या एका मटेरियलमधून फ्लो होतात, म्हणजे हा एक रस्ता आहे आणि इतर रस्ता नाही. याचा अर्थ इथे काय असेल सर, एअर असेल. इथे काय असेल मग एअर, कारण ते तुटलेली आहे. पण ह्या मॅग्नेटिक फ्लक्स असं नाही आहे सर, हे एअरमधून पण फ्लो होतं, बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सला एखादा मटेरियल जर तुम्ही दिलं त्याच्यामधून तर सेटअप होतीलच, पण त्या जर मटेरियल नाही दिलं तर ते हवेतून सुद्धा फ्लो होतात. म्हणून सर त्याला रस्ता फिक्स असतो का, नाही, बरोबर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो नॉट पॉसिबल, बरोबर आहे. म्हणजे काय की एखादा रस्ता किंवा मॅग्नेटिक पाथ आपण डिसाईड करू शकतो का, नाही. ते मॅग्नेटिक पाथ म्हणजे काय, एखाद्या कोअरमधून फ्लो होऊ शकतील किंवा हवेमधून सुद्धा त्या फ्लो होतात, त्याला कुठल्याही प्रकारचा पाथ आपण म्हणू शकत नाही, म्हणजे त्याला आपण नॉट पॉसिबल ही आन्सर देऊ शकतो. क्लिअर आहे, कळालं. ओके, त्यानंतर क्वेश्चन 6, बरोबर. द डॅश इज डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. इकडे बघा हे शब्दाकडे लक्ष द्या, लाईन्स ऑफ फोर्स. आमच्या त्याला लाईन्स ऑफ
फोर्स, बरोबर आहे. म्हणजे काय सांगतो आपण फ्लक्सबद्दल सांगतो, म्हणजे डिफाईन ॲज तो टोटल नंबर ऑफ, म्हणजे जेवढ्या टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इथं काय म्हणतो आपण सर मॅग्नेटिक फ्लक्स. काय म्हणतो आपण त्याला मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्स डेन्सिटीने म्हणत, फ्लक्स डेन्सिटीने म्हणत. फ्लक्स डेन्सिटी कशाला म्हणतो आपण, डेन्सिटी म्हणजे आपल्याला माहिती त्याच्यासोबत एरिया कन्सिडर झाला पाहिजे. इथे एरिया आहे का नाही, स्ट्रेंथ पण आपल्याला त्यासोबत लेंथ वगैरे कन्सिडर झाली पाहिजे, म्हणजे आहे का नाही, हा पण नाही आहे सर. आपण नाही त्याला सांगतो आपण त्या लाईनला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणत असतो. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर द मॅग्नेटिक फ्लक्स इज डिफाईन ॲज अ टोटल नंबर ऑफ, बघा एक तेच क्वेश्चन घुमून फिरून कसे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले, म्हणून तुम्हाला सिमिलरली क्वेश्चन का दिले की हा एकच क्वेश्चन कसा वेगवेगळ्या पद्धतीने घुमवला जाऊ शकतो जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये अडकले नाही पाहिजे. द मॅग्नेटिक फ्लक्स इज द डिफाईन ॲज टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक फ्लक्सला मॅग्नेटिक फ्लक्स तुम्ही म्हणणार आहे का नाही, मॅग्नेटिक फ्लक्सला तुम्ही मॅग्नेटिक पोल्स म्हणणार आहे का नाही. मग सर माझा आन्सर काय असेल, करेक्ट आन्सर टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, हे बघा ह्या लाईन आहेत त्या 1 2 3 ह्या लाईन असतात, त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स, लक्षात ठेवा. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इज मेजर इन, हां आता तुम्हाला इथे विचारलं सरळ याचा युनिट, कशाचं युनिट विचारलं रे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मला माहिती आहे सर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीला आपण कशाला म्हणतो, बीला. इथे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये पण दिले अँड डिनोटेड बाय बी, बरोबर आहे. मग आता तुम्हाला मागे जावं लागेल. मागे गेल्यानंतर तुम्हाला आठवत असेल सर आपण आता फॉर्म्युला डिस्कस केले होते. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी आपण कशाने शो केलं सर, बीनं, आणि ह्या बीला आपण काय फॉर्म्युला दिला होता, φ/a, बरोबर आहे, φ/a. आठवतं हां. मग या फाय जे असेल यामध्ये आपण मॅग्नेटिक फ्लक्स आणि याला म्हणतो आपण एरिया, बरोबर आहे. आता हे तुम्हाला लक्षात राहत नसेल त्याच्यासाठी मी एक ट्रिक्स बनवलेली आहे. याच्यासाठी एक ट्रिक्स लक्षात ठेवायची, काय म्हणायचं त्याला, बाबा मला फळं आणा. काय लक्षात ठेवायचं आहे, बाबा मला फळं आणा. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, मग आपल्याला माहिती आहे सर फ्लक्स आपण कशाने शो करत असतो, वेबर. याचं फ्लक्सचं युनिट काय सर, वेबर, आणि एरियाचं युनिट काय असतो सर, मीटर स्क्वेअर. हे कुठं मॅच होतं का आपण बघूया. बघा वेबर आहे का, नाही, बरोबर आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर आहे का, यस करेक्ट. हे आन्सर तुमचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल, बरोबर. म्हणजे माझं युनिट काय असेल सर, बी इज इक्वल टू काय, φ/a. बाबा मला फळं आणा, फाय काय असेल तुमचा वेबर, आणि एरिया काय असेल तुमचा मीटर स्क्वेअर. म्हणजे माझं युनिट काय असेल सर, वेबर पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हा असेल का माझा, नाही इथं पण बघा तुम्हाला मुद्दा म्हणून दिले मीटर स्क्वेअर. आणि एक लक्षात ठेवा, हे टेस्ला जे तुम्हाला दिलं ना, टेस्ला हा बीचा पूर्ण युनिट होत असतो, बरोबर. याला दुसरा ऑप्शन काय असतो, याला दुसरा ऑप्शन असतो टेस्ला, बरोबर आहे, टेस्ला, बरोबर आहे. एक तर हा युनिट असेल किंवा मी म्हणू शकतो डायरेक्ट टेस्ला, बरोबर. का म्हणतो समजा त्याला टेस्ला. क्लिअर आहे, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा पक्का. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचा एक तर हा युनिट असेल किंवा हा युनिट असेल. क्लिअर आहे. एक तर त्याला वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा टेस्ला म्हणा, त्याच्यामुळे हा येणार नाही सर. आणि मीटर पर वेबर म्हणजे उलटं दिलं सर, म्हणजे हा ऑप्शन असू शकत नाही. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. त्याला म्हणतो आपण वेबर पर मीटर स्क्वेअर. चलो नेक्स्ट, त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा. द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, हां आगा या वहीच क्वेश्चन आगा रिपीट. बघा तुम्हाला परत मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी पहिलं हे समजून घ्या, ह्या शब्दाकडे भर द्या सर. याला म्हणत असतो आपण बी. ओके, चलो पुढं काय विचारलं बघा, इज मेजर इन, परत तेच क्वेश्चन, कशामध्ये मोजतो. मग तेच आपलं परत काय ना, बी इज इक्वल टू बाबा मला फळं आणा, बाबा मला फळं आणा, फाय म्हणजे वेबर, मीटर म्हणजे मीटरचा स्क्वेअर, वेबर पर मीटर स्क्वेअर. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे असणार आहे सर, नाही हे असणार आहे का. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमचा. नेक्स्ट क्वेश्चन मला काय सांगत असतो, डॅश एन पोल इज द एन पोल विथ स्ट्रेंथ ऑफ 1 वेबर. आता हा क्वेश्चन जो असेल हा न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे, बरोबर आहे ना. आता न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन मी तुम्हाला पुढच्या फॉर्म्युलामध्ये सांगतो याला कसं सॉल्व्ह करायचं. बघा त्याच्या अगोदर हा समजून घ्या थेरोटिकल क्वेश्चन काय असेल, द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज मेजर. आता इथे काय आलं बघा, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आलं बघा, आठवतं हां. इथे जर तुम्ही बघितलं सर, त्याला म्हणतो तुम्ही मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी म्हटलं होतं, त्याला मी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणतोय. मग मला माहिती आहे सर, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटीला आपण बीने शो करतो आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटीला आपण एचने शो करतो. आणि 100% सर मला काय विचारलं आता, किंवा हा जो असेल क्वेश्चन कशाच्या रिलेटेड आहे सर, एचच्या रिलेटेड आहे, बरोबर आहे. हां बघा, इज मेजर इन न्यूटन पर वेबर ऑर ॲम्पियर पर मीटर. म्हणजे तुम्हाला युनिटसुद्धा दिला आहे, बरोबर आहे. तुम्हाला काय दिला, युनिटसुद्धा दिला. तुम्हाला शोधायचं फक्त यातलं करेक्ट आहे, एक तर हे किंवा हे असेल. मग सर मला परत तिकडे जावं लागेल, मला त्याच्या फॉर्म्युल्याकडे जावं लागेल, बरोबर आहे. मग मला त्याच्या फॉर्म्युल्याकडे गेलेलं मला शोधावं लागेल. बघा एच इज इक्वल टू काय सर, मला माहिती आहे एम एम एफ अपॉन एल. मला फॉर्म्युला माहिती आठवतो तुम्हाला, आपण आता पाठीमागे डिस्कस केलं होतं. मग एम एफ अपॉन एल हा फॉर्म्युला जर तुम्हाला दिला, मला माहिती आहे सर एम एफ म्हणजे काय होतं, एन
इंटू आय, बरोबर, एन इंटू आय अपॉन एल, बरोबर आहे. हां, आता मला सर एन कशामध्ये मोजतो आपण, टर्न ॲम्पियर पर मीटर, टर्न ॲम्पियर पर मीटर, क्लिअर आहे. हां, मग टर्न ॲम्पियर पर मीटर तुम्हाला कुठं दिसतं का, किंवा तुम्ही त्याला असे लिहू शकता ॲम्पियर टर्न पर मीटर लिहू शकता, बरोबर आहे. हां, मग हे कुठं दिसतं का सर मला, ॲम्पियर टर्न पर मीटर, यस इथंच दिसलं मला, यस करेक्ट. इथं काय ॲम्पियर मीटर पर टर्न नाही सर, आणि मीटर टर्न पर ॲम्पियर हे पण नाही, बरोबर आहे. मी इथे काय असेल सर, ॲम्पियर टर्न पर मीटर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला युनिट ओळखायला पण सोपं जाईल, आणि जर तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा विचारले तर ही तुम्हाला सांगायला इझी गेलं पाहिजे, हे तुम्हाला सांगायला काय गेलं पाहिजे, इझी गेलं पाहिजे. लक्षात आलं, क्लिअर आहे, कळालं. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा, हा क्वेश्चन बघा. आता हा पण एक क्वेश्चन जे असेल ते एकमेकाच्या रिलेटेड आहे, ही कन्सेप्ट पहिले समजून घ्या. ओके, एकाच कन्सेप्टवर बरेच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतात, आणि ते घुमून फिरून कसे, फक्त त्याची सेंटेन्स जे असेल ते शाब्दिक पद्धत वेगळी केलेली असेल. बघा, द परमॅबिलिटी ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल इज, आता इथं थोडं तुम्हाला समजून घ्यावं लागेल, मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल जे असेल त्याची परमॅबिलिटी नेमकी काय असेल ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, बरोबर. मी तुम्हाला परमॅबिलिटी म्हणजे सांगितलं होतं की त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे, आणि याची डेफिनेशन जी असेल ती त्याच्या शब्दामधूनच आपण तयार केली होती, बरोबर आहे. मी काय म्हटलं होतं, या शब्दाला तोडा, शब्दाला तोडल्यानंतर काय झालं, ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स किंवा सेटअप ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, बरोबर आहे. मग द परमॅबिलिटी ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल इज, म्हणजे याचा अर्थ काय, ती हाय असेल, लो असेल किंवा आर्बिट्ररी असेल. म्हणजे थोडं पहिले इकडे तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो, तुम्हाला समजून घ्यायचं. बघा, मी इथं काय केलेलं, एक लाकूड घेतलं, ऊड घेतलं, आणि एक लोखंडाचा पार्ट घेतला किंवा आयर्न घेतलं, बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे लोखंडामधून फ्लक्स फ्लो होतात का, नाही, किंवा लोखंड हा मॅग्नेटसारखं काम करू शकत नाही, बरोबर आहे. मग की लोखंड जे असेल सर, याची परमॅबिलिटी कशी आहे, कमी आहे, किंवा मी त्याला म्हणू शकतो एकदम लो, व्हेरी लो म्हणू शकतो, बरोबर आहे. आणि याची परमॅबिलिटी एक आहे, मीडियम असू शकते किंवा जास्त असू शकते, आपल्याला माहिती, पण आज कम्पेअर टू याच्यापेक्षा आहे. मग याचा अर्थ नेमकं काय सर, की बाबा आपल्याला माहिती आहे ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे त्या मटेरियलची अशी पात्रता त्याच्यामधून जास्तीत जास्त फ्लक्स फ्लो झाले पाहिजे. आपल्याला माहिती आहे ही फ्लक्स वाया गेली, ही फ्लक्स वाया गेली, याच्यामधून ह्या पूर्ण फ्लक्स फ्लो होत नाही, व्यवस्थित सेटअप होत नाही. इथून तुम्ही जर बघितलं एकाच ठिकाणाहून व्यवस्थित सिस्टमॅटिक त्याची एकदम फुल स्ट्रेंथने त्याचे फ्लक्स जे असेल ते व्यवस्थित प्रॉपर याच्यामधून फ्लो झाले किंवा सेटअप झाले, म्हणजे याचा अर्थ याची परमॅबिलिटी कशी असेल, जास्त, याची कशी असेल, कमी असेल. मग आता हा नॉन मॅग्नेटिक मटेरियल ना, हा कसा आहे रे, नॉन मॅग्नेटिक आहे, हा कसा आहे, मॅग्नेटिक आहे. कारण हा आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक आहे, चुंबकाला चिपकतो आणि लाकूड चिपकतो का, नाही. मग इथं सरळ क्लिअर आहे ना, की नॉन मॅग्नेटिक मटेरियल जर विचारलं सर मला, नॉन मॅग्नेटिक मटेरियल जर विचारलं सर मला, तर त्याच्यामधून फ्लक्स फ्लो होतील का, त्याच्यामधून फ्लक्स फ्लो होतील का, नाही. मग 100% त्याची परमॅबिलिटी कशी असेल सर, लो असेल. दॅट इज युअर करेक्ट आन्सर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर, क्लिअर आहे. त्यानंतर बघा 15 नंबरचा क्वेश्चन, इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आता एक अशी प्रॉपर्टी आहे, अशी एक प्रॉपर्टी आहे, इथं तुम्हाला दिलेली नाही, एक अशी प्रॉपर्टी आहे सर, कोणती प्रॉपर्टी, इट इज डिफाईन ॲज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल. बघा, मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू कॅरी द फ्लक्स ऑफ लाईन्स, द फ्लक्स लाईन्स, म्हणजे तेच, याचा अर्थ काय सर, परमिटिव्हिटी असेल का, मग नाही, परमिटिव्हिटी असेल का, यस, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. आत्ताच आपण डेफिनेशन बघितली होती सर, तुमचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल, बरोबर. मग फर्मियन्स असेल का, नाही, आणि रिलक्टन्स असेल का, नाही. मग ह्या क्वेश्चन इथं सोडून द्यायचं नाही. बघा, काही क्वेश्चन कुठं कसे पकडायचे बघा. मग तुम्हाला रिलक्टन्स नाही तर मग नेमकं काय, मला माहिती आहे सर, रिलक्टन्स जो असेल तो काय करत असतो, अपोज करत असतो, काय करत असतो, अपोज करत असतो, बरोबर आहे. हां, आता हा जो असेल परमियन्स, बरोबर आहे, जसं आपला कंडक्टन्स असतो, बरोबर आहे, तसं इकडे मॅग्नेटिक सेगमेंटमध्ये असतो परमियन्स असतो, बरोबर आहे. मग हा परमियन्स आणि कंडक्टन्स हे दोघं कसे सपोर्ट करत असतात. जसा कंडक्टन्स सपोर्ट टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स करत असतो, तसा परमियन्स सपोर्ट टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे हा अपोज करतो सर, हा सपोर्ट करतो सर, बरोबर. मग त्याच्यामध्ये मला कुठेही असं दिसलं नाही की मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होण्याची ॲबिलिटी दाखवतो, ती म्हणजे कोणामध्ये दाखवते सर, फक्त परमिटिव्हिटीमध्ये. परमिटिव्हिटीमध्ये पण दाखवते का, नाही, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 16 नंबरचा, इफ अ मटेरियल डज नॉट अलो द फ्लक्स लाईन्स. बघा, म्हणजे याचा अर्थ मला एवढं कळालं की तो फ्लक्सला अलो करत नाही आहे, म्हणजे अपोज करतोय ना सर, बरोबर आहे ना. फ्लक्सला अलो करत नाही म्हणजे काय करतो, हा अपोज करतोय, बरोबर आहे. हां, द मटेरियल डज नॉट अलो द फ्लक्स लाईन्स टू पास थ्रू इट इझिली, बरोबर, इझिली, देन इट इज सेड टू बी, मला माहिती सर, अलो केलं किंवा फास्ट किंवा जास्तीत जास्त फ्लक्स फ्लो झालं, मला माहिती सर त्याची परमिटिव्हिटी काय आहे, जास्त आहे. आणि जर नाही फ्लो झालं किंवा कमी किंवा अपोज झाला त्याची परमिटिव्हिटी कमी आहे, बरोबर आहे. जे 100% अपोज झाला म्हणजे परमिटिव्हिटी लो असेल की जास्त असेल, तर अभि 100% काय असणार, लो परमिटिव्हिटी. तुमच्या डोक्यात हे आलंच नाही पाहिजे ना, परमिटिव्हिटी हाय, हे आलंच नाही पाहिजे, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, ऑल द मॅग्नेटिक मटेरियल सच ॲज आयर्न, स्टील एक्सेट्रा हॅव नेमकं काय. बघा, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे आयर्न,
हा मॅग्नेटिक मटेरियल आहे की नॉन मॅग्नेटिक मटेरियल पहिले याला शोधा, बरोबर आहे. स्टील काय असेल, मॅग्नेटिक ते शोधा. मला एवढं कळालं सर हे जे मटेरियल आहे ते नॉन मॅग्नेटिक नाही आहे, ते मॅग्नेटिक मटेरियल आहे, बरोबर आहे. मग मॅग्नेटिक मटेरियल जे असेल सर, आता इथंच तुम्ही बघितलं हे नॉन मॅग्नेटिक आणि हा मॅग्नेटिकमधून फ्लक्स फ्लो होत असतं, याच्यामधून होत नाही आहे, किंवा हा सपोर्ट करतो, हा करत नाही, बरोबर आहे. याची परमेबिलिटी जास्त आहे सर, याची परमेबिलिटी कमी. मला क्लिअर कळालं ना, इट हॅव हाय परमेबिलिटी, बघा. आता हाय रिलक्टन्स म्हणजे हाय रिलक्टन्स हे दोघे एकमेकांचे अपोजिट आहे, लक्षात ठेवा. जर रिलक्टन्सच जास्त आहे तर परमेबिलिटी जास्त असेल का, नाही, म्हणजे हा अपोज करतोय सर, बरोबर आहे. आणि लो परमेबिलिटी लो असेल का, नाही, म्हणजे काय असेल सर 100% हाय परमेबिलिटी, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट. त्यानंतर इथं खूप इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर क्वेश्चन बघा. द ॲब्सोल्यूट परमेबिलिटी इज मेजर इन, द ॲब्सोल्यूट परमेबिलिटी इज मेजर इन. आता हे क्वेश्चन समजून घ्या पहिले व्यवस्थित, ओके. बघा आता तुम्हाला माहिती आहे ॲब्सोल्यूट परमेबिलिटी जे असेल त्याला आपण कशाने शो करतो, म्यू, बरोबर आहे. सर मला माहिती आहे म्यूचा एक फॉर्म्युला मी बघितलेला आहे, μ0 × μr. क्लिअर आहे, कळालं. हां, पहिले हे फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या, तेव्हा तुम्हाला कळेल. कारण ॲब्सोल्यूट परमेबिलिटी म्हणजे काय सर, त्याला आपण म्हणत असतो म्यू, काय म्हणतो आपण त्याला, म्यू, ओके. बघा आता μ0 म्हणजे काय, फ्री स्पेस परमेबिलिटी, म्हणजे हायवेमधून फ्लो होणाऱ्या फ्लक्सची जी परमेबिलिटी असते त्याला म्हणतो आपण फ्री स्पेस परमेबिलिटी, बरोबर आहे. आणि एखाद्या मटेरियलमधून, म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला थोडं एक्झाम्पल दाखवतो, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. बघा हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं इथं तुम्हाला क्लिअर झालं. बघा ही जी ब्ल्यू कलरची किंवा आकाशी कलरची जेवढी रिंग आहे, बरोबर आहे ना, त्याला आपण एक काहीतरी मटेरियल म्हटले, बरोबर. एक रिंग आहे म्हणजे त्याला काहीतरी मटेरियल म्हटलं, दॅट इज कॉल्ड ॲज μr. त्याला म्हणतो आपण, त्याची परमेबिलिटी जी असेल त्याला काय म्हणतो आपण, μr. आणि इथं जर तुम्ही बघितलं बघा हा येलो कलर, ही येलो कलरमध्ये काय आहे सर, हवा आहे, म्हणजे तिथं काय कुठलंही मटेरियल आहे का, नाही, एअर आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण फ्री स्पेस परमेबिलिटी. म्हणजे इथली जी परमेबिलिटी असेल त्याला म्हणतो आपण μ0 आणि याची जी परमेबिलिटी असेल त्याला म्हणतो सर μr. क्लिअर झालं. आणि हे जे असेल ॲब्सोल्यूट परमेबिलिटी असेल त्याने काय विचारलं की हे कशामध्ये आपण मोजतो, याचा युनिट तुम्हाला विचार. सर मला हा एक फॉर्म्युला माहिती, बरोबर आहे. अजून एक फॉर्म्युला आहे सर त्याचा, μ काय होतं, B/H. काय होतं सर, B/H. आता असं नका म्हणून मला माहीत नाही, बरोबर आहे, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे बी म्हणजे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी, आणि एच म्हणजे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. जस्ट आपण आता पाठीमागे बघितलं, ओके. मग सर ह्या फॉर्म्युल्यावर मला काही डोकं लावतं, इथं जर तुम्ही बघितलं तर या फॉर्म्युल्यावर मला युनिट काढता येणार नाही आहे, बरोबर आहे, कारण परमेबिलिटी दोन्ही ठिकाणी परमेबिलिटीच आहे, म्यूच आहे, त्याच्यावरून काही युनिट ठरल्या जाणार नाही का. बघा आता तुम्ही युनिट दिले काय ते बघा, टेस्ला दिलं, मला माहिती सर आताच मी चर्चा केली होती, टेस्ला हे युनिट कशाचं येतं सर, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी, म्हणजे हे असणार आहे का, नाही, हा ऑप्शन तुमचा रॉंग झाला. सेकंड बघा हेनरी हे इंडक्टरचं युनिट आहे, याचं येणार आहे का, नाही, बरोबर आहे. हां, चलो. त्यानंतर हेनरी मीटर आणि हेनरी पर मीटर याच्यामध्ये मला सर डाऊट आहे, चला शोधू आपण त्याला. मग मला एक फॉर्म्युला अजून माहिती कोणता, μ काय असेल, P/H, ओके. याचे बरेच डिफरंट फॉर्म्युले आहे, मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. बघा तुम्हाला अजून करेल, μ μ/μ0 पण होतं, μ B/μ0 पण होतं, पुढे गेल्यावर तुम्हाला मी सांगतो. बघा मग मला माहिती सर याचे याचे युनिट मला माहिती काय, B काय होतं, φ/a, काय होतं, B φ/a म्हणजे काय, वेबर पर मीटर स्क्वेअर. किंवा याचं दुसरं पण युनिट आहे सर, ते म्हणजे कोणते, टेस्ला घ्या किंवा ते घ्या, दोन्हीपैकी तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि मला माहिती सर याचा फॉर्म्युला काय होतो, याचा mmF/L म्हणजे काय, ॲम्पियर टर्न पर मीटर, बरोबर. काय म्हणतो आपण त्याला, ॲम्पियर टर्न पर मीटर. क्लिअर आहे, कळालं, ओके. हां, आता इथे तुम्ही लक्षात ठेवा, याला अजून कसं मला टॅकल करता येईल, मी अजून तुम्हाला थोडं व्यवस्थित सांगतो. μ काय होईल बघा, B/H, बरोबर आहे. मला माहिती सर बीचा फॉर्म्युला काय होतो, φ/a, बरोबर आहे. आणि याचा फॉर्म्युला काय होतो सर, mmF/L, बरोबर आहे. मग मी याला अजून सॉल्व जर केलं सर तर काय होईल, वेबर पर मीटर स्क्वेअर, ओके. आणि काय होतं, ॲम्पियर टर्न पर मीटर. क्लिअर आहे, ॲम्पियर टर्न पर मीटर. आता जर इथे मीटर काढला म्हणजे काय राहील सर, खाली वेबर पर मीटर राहिलं आणि खाली करायला फक्त ॲम्पियर टर्न. आता एक लक्षात ठेवा, ॲम्पियर टर्न ॲक्च्युअलमध्ये टर्न हे युनिट नाही आहे, पण तुम्हाला कन्फ्यूज होणे म्हणून हा वर्ड कन्सिडर केला. व्यवस्थित त्याला अभ्यास करा, की तुम्ही कुठेही क्रॉस चेक करू शकता, बरोबर आहे. मग याला ॲक्च्युअली तुम्ही कसं लिहू शकता, वेबर पर मीटर, खाली लिहू शकता ॲम्पियर, बरोबर, खाली लिहू शकता खाली ॲम्पियर, बरोबर आहे. मग याला आता हे फॉर्म्युला एक लक्षात ठेवा. क्लिअर आहे, कळालं. हां, आता मी याला अजून वेगळ्या पद्धतीने लिहितो. यालाच आपण दुसऱ्या वर्डमध्ये काय म्हटलं सर, यालाच म्हणतो आपण टेस्ला, बरोबर. काय म्हणतो आपण त्याला, टेस्ला, बरोबर आहे. डेन्सिटीचं युनिट काय, टेस्ला. मग इथे मी तुम्हाला बघा, इथं हे झालं तुम्हाला एका पद्धतीने सॉल्व करून दाखवलं. मग हे युनिट पुढे मॅच झालं का सर, बघा हेनरी पर मीटर आहे, हेनरी पर मीटर नाही आहे सर, हे युनिट मॅच झालं का, नाही. मग सोडून द्या, मग टेस्ला पकडू आता. टेस्ला जर पकडलं तुम्ही तर काय होईल, टेस्ला, बघा टेस्ला अपॉन
ॲम्पियर मीटर. मी तुम्हाला म्हटलं ना टर्न्स कन्सिडर करायची गरज नाही. ओके, कारण इथे टर्न्स कन्सिडर केलं तुम्ही कन्फ्यूज व्हायला बरोबर आहे, कारण टर्न्स हा युनिट नाही आहे बरोबर आहे. हां क्लिअर आहे. त्यानंतर बघा आता याला तुम्ही कसं लिहू शकता, याला तुम्ही कसं लिहू शकता बघा, इज इक्वल टू टर्न इंटू मीटर. टर्न इंटू मीटर तसं नका लिहू, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होईल अजून. बघा याला तुम्ही क्लिअर सांगतो मी कसं असेल, याला तुम्ही कसं लिहू शकता बघा. आता हे जे दिसतं ना बघा, टेस्ला अपॉन ॲम्पियर पर मीटर बरोबर आहे. हां आता हे जे दिसतं का, हे याला म्हणतो असतो आपण हेनरी. याला काय म्हणतो असतो आपण हेनरी बरोबर आहे. मग मी कसं लिहू शकतो याला हेनरी पर मीटर. काय म्हणतो त्याला हेनरी पर मीटर बरोबर. मग हा युनिट कोड दिसतो का सर मला, यस हेनरी मीटर आहे, हेनरी पर मीटर मला पाहिजे, म्हणजे माझं करेक्ट आन्सर काय असेल सर, डी ऑप्शन असेल. काय म्हणतो आपण असा डी ऑप्शन, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट म्यू झिरो इज डिफाईन. मी तुम्हाला आताच म्हटलं होतं म्यू झिरो आणि म्यू आर बरोबर. यालाच काय म्हणतो आपण म्यूला म्हणतो असतो आपण सर ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, रिलेटिव्हला म्हणतो असतो आपण म्यू आर, आणि फ्री स्पेस परमिटिव्हिटी आपण म्हणतो म्यू झिरो. म्हणजे काय, म्यू झिरो इज डिफाईन ॲज फ्री स्पेस परमेबिलिटी. हा ऑप्शन माझा नाही आहे सर, हा पण ऑप्शन माझा नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4 पाय इंटू 10⁻⁻7 हेनरी पर मीटर. हेनरी पर मीटर म्हणजे 100% माझ्या सर परमेबिलिटीचा आन्सर आहे. हे बघा ना आताच काढणार पण हेनरी पर मीटर इज द व्हॅल्यू ऑफ बरोबर आहे. काय बघा म्यू झिरो आणि म्यू आर बरोबर आहे. याच्यापैकी कशाचा आन्सर आहे सर, हे आन्सर जे असेल ते कशाचं आहे, म्यू झिरोचा आहे. आता मी तुम्हाला सांगतो नेमकं काय हे कसं आहे बघा. तुम्हाला आठवत असेल पाय, सर्वांना माहिती आहे आपल्याला पायची व्हॅल्यू काय आहे 3.14 असेल बरोबर आहे. काय असेल 3.14 किंवा 22/7. ही जी व्हॅल्यू आहे तशी सेम लागेल. म्यू झिरोची व्हॅल्यू काय आहे 4 पाय इंटू 10⁻⁻7. आता म्यू आणि म्यू आर जे असेल ते मला मी पुढे गेल्यावर व्हॅल्यू कळवतो नेमके कसे असतात. क्लिअर लक्षात ठेवा, म्हणजे हे तुमचा करेक्ट आन्सर असेल. हा पण नाही आहे आणि हा पण नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा. आता तुम्हाला इथे ते म्यूचं मिनिंग किंवा समजून सांगतो मी कसं असतं बघा. हा क्वेश्चन बघा, द करेक्ट डेफिनेशन ऑफ द रिलेटिव्ह परमेबिलिटी. बघा रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे माझ्या डोक्यात आलं सर म्यू आर. ओके, द करेक्ट डेफिनेशन ऑफ रिलेटिव्ह काय माझं म्यू आर बरोबर आहे. आता म्यू आर जे असेल बघा, आता हा म्यू आरची डेफिनेशन आहे का, नाही बरोबर आहे. आता आपण बघितलं म्यूची डेफिनेशन आहे B/H बरोबर आहे. हां त्यानंतर अजून ही असेल म्यू आर इज इक्वल टू B0/B. आता हे फॉर्म्युला तुम्ही बघितलं नसेल, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. म्यू आर B हा पण नाही आहे बरोबर आहे. आता हिच्या दोघांमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन आहे बरोबर आहे. आता या दोघांमध्ये कन्फ्युजन कसं मी थोडं तुम्हाला क्लिअर करतो कसं बघा. याला तुम्ही अजून कसं लिहू शकता, याला थोडं टॅकल करायचं सवय लावा. म्यू इज इक्वल टू काय मला शिकवलं सर तुम्ही आता म्यू झिरो इंटू म्यू आर बरोबर आहे. मी याला अजून कसं लिहू शकतो सर, म्यू झिरो इज इक्वल काय लिहू शकतो मी बघा. मी त्याला समोर घेतो म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल. इथं तुम्हाला फक्त वर्डिंग चेंज केली रे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, सिम्पल आहे. ओके, मी तुम्हाला परत सांगतो खूप इझी आहे. आता इथे मी तुम्हाला कसं लिहून दाखवतो बघा. सर मला बेसिक फॉर्म्युला तुम्हाला माहिती ना, म्यू इज इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर. बस याच्या पलीकडे तुम्हाला काही पाहिजे नाही, परमिटिव्हिटीचा कसाही क्वेश्चन येऊ द्या बरोबर आहे. चला बघू, मला याचा एक फॉर्म्युला तयार झाला सर. म्यू इज इक्वल काय होईल, सॉरी म्यू झिरो इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू आर बरोबर आहे. कसाला कळाला असेल हे म्यू जसं तसं ठेवलं, म्यू आर खाली आणलं. किंवा माझा दुसरा फॉर्म्युला तयार झाला सर, म्यू आर इज इक्वल काय होईल म्यू अपॉन म्यू झिरो. हा एक माझा दुसरा फॉर्म्युला तयार झाला. कळाला कसा कळालं. आणि हेच आहे इथं फक्त तुम्हाला काय दिलं म्यूच्या ठिकाणी इथे काय दिलं B आपण इथं B0, इथं बघा B आणि इथं दिलं समजा तुम्हाला BR. तर याच्यापैकी कुठला फॉर्म्युला मॅच होतो का सर, तर हा फॉर्म्युला मॅच होतो बघा तुमचा. बघा आठवा कुठे होतो B/B0. हां दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे तुमचा आन्सर सही पकडे हैं सर नाही. क्लिअर आहे, कळालं. ओके, असं त्याला टॅकल करा. क्लिअर आहे. चलो त्यानंतर नेक्स्ट बघा, द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमेबिलिटी. आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला रिलेटिव्ह परमेबिलिटी काढायची. मग मी आता एका फॉर्म्युला काढू शकतो ना सर. बघा कसं बघा, मला माहिती आहे म्यू इज इक्वल टू म्यू झिरो इंटू म्यू आर बरोबर आहे. हां आत्ताच याच्यावर मी काढू शकतो बघा. इथंच म्यू झिरो आपण रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे काय होतं म्यू आर बरोबर आहे. आता इथं वर पण परमेबिलिटी म्हणजे काय हेनरी पर मीटर, खाली पण परमेबिलिटी म्हणजे काय हेनरी पर मीटर. म्हणजे दोघं कॅन्सल म्हणजे काय नो युनिट. काय असेल नो युनिट, त्याला युनिट राहणार आहे का नाही. तर दोन्ही फॉर्म्युलेमध्ये खाली आणि वर जर सेम क्वांटिटी असेल तर युनिट राहणारच नाही साहजिक. म्हणजे हा नसेल, हा पण नसेल आणि हा पण नाही. तर तुम्ही हा क्लिक करसाल, लक्षात ठेवा बाई हेनरी पर मीटर कशाचा आहे, फक्त म्यूचा आहे, म्यू आर आणि म्यू झिरोचा नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर 24 द करेक्ट रिलेशन बिटवीन द 3 परमेबिलिटीज. हे बघा मी आता तुम्हाला सांगितलं म्यू आर आहे का नाही, म्यू झिरो नाही. हां हे तुमचा आजचा आन्सर सर. हे फॉर्म्युला मी आताच बघितले होते.
म्यू इज इक्वल टू म्यू 0 इंटू म्यू आर. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. म्यू आर इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू 0 नाही, हे उलटं झालं बरोबर, म्हणजे हा तुमचा ऑप्शन राहणार नाही. अरे हो करेक्ट. इथे पण तुम्ही बघा म्यू आर जो असेल ना, हा फॉर्म्युला बरोबर आहे, बरोबर आहे. हा फॉर्म्युला काय बरोबर आहे, पण ॲक्च्युअल बेसिक रिलेशन तुमचं काय हे असेल. क्लिअर आहे, कळालं. बेसिक रिलेशन काय असेल तुमचं हे असेल. आता तुम्हाला समजा मे बी जर तुम्हाला हे आता इथं थोडं तुम्हाला कन्फ्युजन झालं बघा कसं हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. याचं कन्वर्जन तुम्ही नंतर हे केलं, पण तुम्हाला हा ऑप्शनच नाही आहे समजा एक्झाममध्ये, मग तुमचं हे करेक्ट आन्सर असेल. क्लिअर आहे, कळालं. म्यू आर इज इक्वल टू असेल म्यू अपॉन म्यू 0. क्लिअर आहे. चलो, हे जर ऑप्शन असेल तर पहिले याला प्रिफरन्स द्या, हे ऑप्शन नसेल तर मग याला प्रिफरन्स द्या. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ व्हॅक्यूम इज. आता हे बघा व्हॅक्यूम शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. आता परमेबिलिटी जी असेल ना तर डिपेंड ऑन मटेरियल असते. मटेरियलनुसार जसं की लाकडाची वेगळी परमेबिलिटी, लोखंडाची वेगळी, स्टीलची वेगळी, तसं तुमची एक व्हॅक्यूम एक मटेरियल आहे, व्हॅक्यूम एक मीडियम आहे, त्याची परमेबिलिटी किती आहे कशी आहे मी तुम्हाला सांगतो. बघा पहिलं ते एक समजून घ्या. म्यू आर इज इक्वल टू 0. रिलेटिव्ह परमेबिलिटी म्हणजे काय, त्या एखाद्या मटेरियलची परमेबिलिटी डायरेक्ट 0, त्याच्यामध्ये फ्लक्स फ्लो होणार नाही. आता म्यू आर इज इक्वल टू 1 थोडं थांबू, आणि म्यू आर इज इक्वल टू काय इन्फिनिटी. म्हणजे काय, त्याच्या मटेरियलची परमेबिलिटी एवढी भयानक आहे की त्याच्यामधून अनलिमिटेड म्हणजे इन्फानाईट फ्लक्स फ्लो होतात. आणि शक्यतो हे फक्त आयडियलीच असू शकतं, हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. म्हणजे कळालं, समजा मला अमेरिकेला जायचं आहे, आलो मी जाऊन 2 मिनिटात, इमॅजिनरी त्याला म्हणतो आपण आयडियल. आणि मला अमेरिकेला खरोखर जायचं आहे, मग प्रॅक्टिकली किती फेस करावं, मला बस स्टॉपला जावं लागेल, तिकीट बुक करावं लागेल, विमानतळावर जावं लागेल, म्हणजे सगळ्या गोष्टी फेस करावं लागतील, म्हणजे मला प्रॉब्लेम येतील. त्या म्हणतो आपण प्रॅक्टिकल. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, हे आयडियली सांगू शकतो. क्लिअर आहे. मला आपला क्वेश्चन तो नाही, आपला क्वेश्चन काय, व्हॅक्यूमची रिलेटिव्ह परमेबिलिटी काय आहे, तो थोडा आपण या नोट्स समजून घेऊ. बघा म्यू आर बरोबर आहे इज इक्वल टू 1. म्यू आर हा 1 कधी असतो, रिलेटिव्ह परमेबिलिटी माझी 1 कधी असेल बघा, सेम ॲज अ व्हॅक्यूम. म्हणजे सरळ सरळ काय रे, एअर असेल किंवा व्हॅक्यूम असेल त्याची परमेबिलिटी किती असेल माझी 1 असेल. किती असेल 1. 1 पेक्षा जास्त कधी असेल, कधी असेल जर समजा एखादं मटेरियल असेल की जे इझिली मॅग्नेटाईज होऊ शकतं, जसं की आपण लोखंड म्हणू शकतो एक्झाम्पल, त्याची किती असते 1 पेक्षा जास्त. आणि 1 पेक्षा कमी म्हणजे खूपच कमी, म्हणजे याची परमेबिलिटी नसल्यागत आहे. ओके, ती कशी असते आत्ताच आपण बघितलं, जसं की लाकूड वगैरे जे असेल बरोबर आहे. किंवा अजून बघा काही एक्झाम्पल आहे, कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, पाणी वॉटर असेल. हे कॉपर गोल्ड सिल्वर हे मॅग्नेटिक मटेरियल नाही आहे, लक्षात ठेवा. त्याची मॅग्नेटिक परमेबिलिटी खूप कमी असते. हा इलेक्ट्रिक कंडक्टर म्हणून चांगला आहे, पण हे बाकी गोष्टी जे असतील त्याच्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल लेस दॅन इन फ्री स्पेस, म्हणजे हवेपेक्षा पण कमी आहे. बघा एअर जे असेल ना, एअरपेक्षा पण कमी जी असते ती परमेबिलिटी कशी असते, व्हॅक्यूमची असते. व्हॅक्यूममध्ये असते त्यातली हवा काढून टाकली असते बरोबर आहे. हां, दे आर वीकली रिपल बाय मॅग्नेट बरोबर आहे. क्लिअर आहे, कळालं. म्हणजे मला आत्ताच कळालं सर, तुम्ही काय म्हणू शकतो, म्यू इज इक्वल टू 1. काय म्हणू शकतो, म्यू इज इक्वल टू 1 जे आपलं पहिलंच याच्यामध्ये आन्सर आहे. ओके, त्यानंतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवून तुम्हाला आता जे म्हटलं होतं, म्यू आर कसा काढला ते आता बी अपॉन बी 0 किंवा म्यू अपॉन म्यू 0, हे आता जे फॉर्म्युला आपण दिली आहे. क्लिअर आहे, कळालं. ओके, हां, अपेक्षा करतो मित्रांनो की हे आपण जी MCQ आपण डिस्कस केली हे कसे करायचे तुम्हाला एक्झॅक्ट कळालं असेल. ओके, तुम्हाला अजून जर काही डाऊट असेल किंवा अजून तुम्हाला काही MCQ असे असेल की सर आम्हाला जमत नाही, किंवा तुम्हाला काही थोडं डिफिकल्टी वाटली असेल, किंवा अजून तुम्हाला याच्यामध्ये काही ॲडिशनल सोल्युशन पाहिजे असेल, किंवा ॲडिशनल तुम्हाला काही मेथड पाहिजे असेल, तर तेही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. ओके, काही डाऊट असेल तुम्हाला 100% कमेंट किंवा मेसेज करू शकता. क्लिअर आहे. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.